नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. इयत्ता 6वी आणि 9वी मध्ये असणारी मुलं या परीक्षेसाठी अपियर होऊ शकतात. माझ्या चॅनलवर आपण आधीच्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न सोडवून बघत असतो आणि मी इथे नेहमी तुम्हाला 4ही ऑप्शनचं एक्सप्लेनेशन देत असते. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जाता त्यावेळेला प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक असतं. यासाठी तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक विकत घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 300 पेक्षा जास्त प्रश्न विथ आन्सर की मिळणार आहेत आणि 4 मेगा टेस्ट पण यामध्ये इन्क्लुडेड आहेत, ज्या फायनल एक्झाम पॅटर्न वरती बनवलेल्या आहेत. तर ही जी फी आहे ही अतिशय नॉमिनल आहे. ही फी पे करून ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. कुठेही जायची गरज नाही आहे. घर बसल्या तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून ही क्वेश्चन बँक माझ्याकडनं परचेस करू शकता. तर क्वेश्चन सॉल्विंगच्या प्रॅक्टिसमध्ये याची तुम्हाला नक्की मदत होईल. ही क्वेश्चन बँक नक्की घ्या. सध्या आपण 2024 ची प्रश्नपत्रिका सोडवतोय बघा. यामध्ये आजचा प्रश्न आहे मी कोण. तर पी जे आहे ते काय आहे? मी माझ्या मोठ्या पंखांनी उंच आकाशात तरंगत राहू शकतो, तसेच माझ्या मोठ्या पंजांनी माझे भक्ष्य पकडतो. आणि क्यू जो आहे तो मी माझ्या लांब बारीक चोचीने फुलातील रस पितो. मी पुढे मागे उडू शकतो. इतकेच नाही तर मी वर खालीही उडू शकतो. ठीक आहे. आणि मग यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेत ABCD. तर यामध्ये पी गरुड असेल का? ए पर्यायामध्ये क्यू हमिंगबर्ड असेल का? बी पर्यायामध्ये पी घार, क्यू सुतार पक्षी. सी पर्यायामध्ये पी पेलिकन, क्यू हमिंगबर्ड आणि डी पर्यायामध्ये पी गरुड आणि फ्लेमिंगो असे 4 आपल्याला पर्याय दिलेले. तर यासाठी आपल्याला पक्ष्यांचे पंख, पक्ष्यांच्या चोची यामध्ये काय विशेषता असते हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पहिल्यांदा समजून घेऊया पक्ष्यांचे पंख. तर यामध्ये बघा इथे गरुडाचे, घारीचे, पेलिकनचे पंखाचं इमेज मी घेतलेली आहे. गरुडाचे पंख जे असतात ते मोठे मजबूत असतात. हवेत उडायला, उंच हवेत उडायला मदत करतात. हवेत त्याचं संतुलन राखता येतं त्या पक्षाला. घारीचे पंख बघितले तर ते लांब टोकदार आहेत. त्यांची शेपूट लांबट दुबंगलेली असते, ज्याच्यामुळे त्यांना उडायला आणि हवेमध्ये प्रॉपरली संतुलन राखायला मदत होते. पेलिकनचे पंख मोठे असतात, लांब असतात. इकडे दाखवलेत बघा अशा पद्धतीने. त्यानंतर चोचींबद्दल जर विचार केला तर घारीची चोच कशी आहे? आकड्यासारखी वाकडी आहे, म्हणजे जी मांस फाडून खाण्यासाठी सहाय्यक ठरते. असा आकडा असतो ना, आपण असं खाऊ शकतो, तसं घारीची चोच आहे. त्यानंतर सुतार पक्षी, त्याची चोच एखाद्या हत्यारासारखी आहे, ज्याच्याने तो झाडामध्ये ढोली असं करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर हमिंग बर्डची चोच जी आहे ती लांब नळीसारखी, स्ट्रॉ सारखी आहे. तो फुलातला रस पितो बघा, त्यामुळे ती स्ट्रॉ सारखी लांब चोच आहे त्याची. फ्लेमिंगोची चोच जी आहे ती गाळणीसारखी असते. त्यांनी पाण्यामधलं भक्ष्य पकडलं की पाणी निघून जातं त्याच्यातनं आणि भक्ष्य मात्र त्याच्या चोचीत राहतं. अशी ती फ्लेमिंगोची चोच आहे. मग एवढं समजल्यावर आपल्या लक्षात येतंय की पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. गरुड जो आहे तो त्याचे मोठे पंख आहेत, आकाशात तरंगत राहू शकतो आणि त्याचे पंजे पण मोठे असतात, ज्याने तो भक्ष्य पकडतो. त्याच्याशिवाय हमिंग बर्ड जो आहे तो लांब चोचीनी फुलातील रस पितो. पुढे मागे उडू शकणारा हा पक्षी आहे. त्यामुळे पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वस्तूवर आघात केल्यास
निर्माण होणारा आवाज सर्वात वरच्या पट्टीतील असेल? पर्याय ए मोठा ढोल, पर्याय बी पाण्याने भरलेला पेला, जाड रबर बँड आणि धातूची लहान नळी. तर एक लक्षात घ्या, आपल्या मंदिरांमधल्या घंटा धातूच्या असतात, आपली देवघरातली घंटी धातूची असते, हो की नाही? आणि आपण शिकतो आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतं की धातूचा जो आवाज झाला तर तो खणखणीत असतो, टन 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 असा, हो की नाही? आपल्या शाळेतली बेल ती पण धातूची असते, लोखंडाची असते की नाही? तर असं जरा रिलेट करा आपल्याला आजूबाजूला येणाऱ्या जे त्यानंतर आपली ही वाद्य जी असतात त्यामध्ये धातूच्या तारा असतात, येते लक्षात? तर धातू जो आहे तो छान खणखणीत आवाज निर्माण करू शकतो आणि याला आपण धातूची नादमयता म्हणतो. आलं लक्षात? तर इथे सुद्धा सर्वात वरच्या पट्टीतला आवाज निर्माण करायचा आहे तर नक्कीच धातूची लहान नळी जरी असेल तरी ती छान मोठा खणखणीत आवाज निर्माण करू शकेल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय डी. मोठा ढोल असेल तरी त्याचा आवाज होईल, पाण्याने भरलेला पेला त्याच्यावर काही आघात केला तरी आवाज होईल, जाड रबर बँड असेल तरी ब्र असा आवाज होईल, पण धातूची लहान नळी जसा वरच्या पट्टीतला आवाज तयार करेल, निर्माण करेल, तसा हे तिन्ही गोष्टी करणार नाही. त्यामुळे पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे 30 प्रश्नपत्रिका. कापलेल्या सफरचंदाचा रंग बदलू नये म्हणून त्याला पुढीलपैकी कोणता पदार्थ लावावा? पर्याय आहेत साखर, पाणी, लिंबाचा रस आणि तेल. तर इथे एक इमेज आहे छानशी. आपण नेहमी बघतो बघा, सफरचंद जर आपण कापून ठेवलं, चिरून ठेवलं तर थोड्या वेळाने ते काळं पडतं, मग खावंसं वाटत नाही. ऍक्च्युली खराब होत नाही हा, ते खाऊ शकता तुम्ही, ठीक आहे? फक्त रंग मात्र बदलतो. त्यामुळे आईनी सफरचंद चिरून दिल्यावर लगेच खात जा, येतो थोड्या वेळानी, घेतो थोड्या वेळानी, असं करायचं नाही, ठीक आहे? डन. तर इथे बघा काय होतंय, याच्या हा जो कट ऍपल आहे, सफरचंद आपण कापून ठेवलं की त्याच्यावरती हवेतल्या ऑक्सिजनची रिॲक्शन होते, प्रक्रिया होते आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली हे सफरचंद असं काळसर होतं. येते लक्षात? तर हे थांबवण्यासाठी, हे होणं थांबवण्यासाठी याच्यावर आपण लेमन ज्यूस म्हणजे लिंबाचा रस लावू शकतो, त्याच्यामुळे हे काळं होणं थांबेल. दुसरं आपण शुगर सिरप किंवा हनी वॉटर म्हणजे साखरेचं पाणी किंवा मधाचं पाणी लावून हा जो ऑक्सिजनशी या सफरचंदाचा संपर्क येतो आहे तो थांबवू शकतो. किंवा आपण कोल्ड वॉटर, थंड पाणी किंवा सॉल्ट वॉटर म्हणजे मिठाचं पाणी हे लावू शकतो. आणि याच्याशिवाय बेस्ट आयडिया म्हणजे आपण याला फ्रीज मध्ये पण ठेवू शकतो. येते लक्षात? तर ह्या पद्धतीने ह्या सफरचंदाचा रंग बदलू नये ही काळजी घेता येते. त्यामुळे इथे पर्याय सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते आहे. असेच अजूनही सोडवलेले MCQ घेऊन येणार आहे. चॅनलला बघत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटत राहूया. टाटा.